इचलकरंजीत स्क्रॅप गोदामाला भीषण आग, लाखोंचे नुकसान, नागरिकांमध्ये भीती। इचलकरंजी शहरातील जुना चंदूर रोडवरील बर्गेमळा परिसरात असलेल्या संतोष धुमाळ यांच्या स्क्रॅप गोदामाला गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत गोदामातील स्क्रॅप साहित्य जळून खाक झाले असून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। आग लागल्यानंतर काही मिनिटांतच तिने रुद्र अवतार धारण केला। गोदामातून आकाशात धुराचे लोट उसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। गोदामातील कामगारांनी तातडीने प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे। आगीची माहिती मिळताच शिवाजीनगर व गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली। विशेष म्हणजे संपूर्ण आग आटोक्यात आल्यानंतरच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली। यामुळे नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या गोदामात वायरिंग केबल जाळून त्यातून पितळ व ॲल्युमिनियमच्या तारा वेगळ्या काढण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात। त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारच्या आगी या ठिकाणी लागत असून परिसरात तीव्र संतापाची लाट आहे। वारंवार होणाऱ्या आगीमुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेला धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले। हा परिसर कमर्शियल एरिया असून येथे प्लास्टिक पेटवून तांब्याच्या तारा काढल्या जातात। यामुळे होणाऱ्या तीव्र धुरामुळे लहान मुले व वयोवृद्धांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। चॅनल